नमः श्रीरामचंद्राय नमः श्रीकामजाचे चित्ती माय बहिणी ते ओळखती स्त्री रूप झाली गती जग देखती स्त्री रूप असो श्री गणेशाला वंदन करून हनुमानजीच्या चरणी नतमस्तक होऊन सद्गुरु भगवान बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व या ठिकाणी संतांची मांदियाळी जमलेली आहे. आमचे पत्रकार बडे नागरगोजे, आमचे खिंडरे तोंडे, तसेच महाराज आरटे महाराज तिकडून ह्याच्याहून आलेत माजलगावच्या फुलीकून. सगळ्याच्या ओळखीत सगळ्याची नाव घेत नाही. सुंदर अशी कथा आहे. सर्व माझ्या माता भगिनी आता किती सुंदर आईनं सांगितलं आहे का नाही, कथा मस्त सांगितली. पण लोकांना आता कळा नाही. लोक आता पैशावर चाललेत. कोणचा महाराज जास्त पैसे घेतोय तो चांगला, असं कधी नाही. फक्त रामायण आणि रामायण एक फक्त परमार्थ राहिलाय. 1 रुपया न घेता सगळी येऊन सेवा करतात. दिलं नारे तर घेतात, नाहीतर नीट जातात. याला म्हणतात रामायण. सुंदर असे पण त्याला सपोर्ट होई नाही. सपोर्ट झाला ना तर आता माऊलीनं सांगितल्याप्रमाणे देवामध्ये सपोर्ट झाला तर प्रयागराज क्षेत्र तयार झाल्याशिवाय कुठेही राहत नाही. इथं तयार होतं का नाही? आपण जिथं जातो तिथं तयार होते. धर्म का ये है राजा मुकुट सनातन जो क्या नाज है, ए पावन संगम की धरती ये प्रयागराज है, हे प्रयागराज है. कुठेही प्रयागराज तयार होते, फक्त लोकांचा सपोर्ट पाहिजे. मागली काटाला आलतो आम्ही बघा, अरण्यकांड होतं काय की महाराज, आहे का नाही? फक्त इथं 20 लोक होती बघा. 20 लोक होती. तर तसं नाही करायचं. परमार्थामध्ये लक्ष घातलं सगळ्यांनी. कारण एक झाडू असतो, 50 काड्या जर एकत्र आल्या तर अख्खं गाव साफ करतात. पण एकच काडी गाव साफ करायला जर निघाली तर होतंय का? तसा खेळ आहे हो. सगळ्यांनी जर इथं आलं तर नक्कीच कार्यक्रम हा कोणताही असणारा उठून दिसतो. सुंदर अशी कथा आहे. राजा रावणानं काळनेमीला पाठविले. कार्य होऊन द्यायचं नाही, समोर कपट करायचंय. काळनेमीला माहित होत कपट चालणार नाहीये, पण पर्याय नाही. अर्ध राज्य जरी दिलं तरी भोगायला मला मिळणार नाहीये हे काळनेमीला सुद्धा कळत होत. पण राजा रावण त्या ठिकाणी आपल्याला ठेवणार नाहीये हे पण माहित होत. त्याच्यामुळे राजा रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा भगवंताच्या हाताने मेलेलं चांगलंय हा उद्देश मनामध्ये काळनेमीनं धरला आणि त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि आपलं कार्य सिद्धीला न्यायचं आहे, म्हणजे जीवनाचं कार्य सफल होण्यामुळं गेलेलं आहे. त्यानंतर त्याची अवस्था अशी झालेली आहे, त्रिपुटी तयार झालेली आहे. काहीच काळाना आधी अशी अवस्था झालेली आहे. तर आता कोणती अवस्था सांगितली वाचावूया. बाबा भावाची संगता गोष्टी माझ्या बहिणीचा नाळ खरी इतरांची कायाची गोष्टी सकळ सृष्टी बाबारी. ज्याच्या मनामध्ये जसा भाव आहे तसं त्याला बाहेरच दिसतंय. एखादी मुलगी बापा संग चाललेली आहे वाटाने आणि त्यावेळेस बापाला आपल्या गोष्टी सांगत आहे, त्यावेळेस समोरच्याचा विकल्प होतो. कारण त्याच्या मनामध्ये तसं चाललेलं असतंय. त्याला वाटतं हे नक्कीच काहीतरी लफडा असावं. पण समोरचे माय आणि आई, वडील आणि मुलगी या हे त्याला ध्यानात येत नाही. अशी अवस्था त्या ओळीमध्ये सांगितली आहे. आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाची अवस्था झाली. हनुमंतराय हे साधू होते, संत होते आणि त्यांना त्या ठिकाणी काही सुद्धा सुचलं नाही. समोर रामाची कथा चाललेली आहे, पण नाटक कोणतंही करायला गेलं तर नाटक हे नाटकच असतं.
काळणी मी आता हनुमंतरायाला करता सांगल, पण सांगता येत नाहीये. पहिली गोष्ट आरण्यकांडातली सांगतो, दुसऱ्यांदा बालकांडातली सांगतो. इथं सारी चलविचल होऊन जाते. हे नाटक करता येत नाही. दिव्याश्रम मनोरमाय देखून या बहुतमाय नमन करता पवंगवा अतिस प्रेम हरिरंग. आश्रम बघितला हनुमंतरायानं, चांगला वाटला. त्या ठिकाणी साधू बसलेला आहे, सज्जन दिसला आणि सज्जनाचा अंतकरण पाहून हनुमंतरायाने त्या काळनिमीच्या आश्रमाकडे प्रयाण केलेले आहे. कार्यात कुशळ याला देखो गोळा घातले लोटांगण प्रबळ चरण कमळ वंदना. आणि त्या ठिकाणी हनुमंतराय आले. साधू होता, साधूच्या अवस्थेमध्ये बघितला, पाय धरले. आपल्या स्वामीचं कार्य असणार सिद्धीला न्यायचंय आणि त्याच्यामुळे त्या साधूचे पाय धरले आणि पुढील आपल्याला कोणतं कार्य करायचंय हे सांगू लागले. पैसो घातिले वरासनाय आणिले चरण चाळणाची वाण आज पादादी संपादन पुढा विधान मंदिर. आणि त्या साधूना काय केलं, पूजा विधान मांडलेलं आहे, काही तांब्या भरून आणलेलं आहे, काही फळमुळ आणलेलं आहे. जेवढं पूजाला साहित्य लागतं तेवढं त्या हनुमंतरायाची पूजा करण्यासाठी त्या काळनिमीने आणून समोर ठेवलेलं आहे. नम्र होऊन अत्यंत चरणातून रामाया धावतो आणि मी परामुळे संबंध कपिसी आतिथ्य मंदिर. कपीसी आतिथ्य मांडिले आणि त्या ठिकाणी फळमुळ आणले. कपीचा आतिथ्य करायचा, आदर सत्कार करायचा आहे आणि त्याचे चरण धरण्यासाठी तो असणारा काळनिमी हनुमंतरायाकडे वाकलेला आहे. आणि काय करतोय, स्वामी अंगीकारावे फळमूळ प्राचन करावे सिद्धाळ जळाय मार्गी चिडाले ती बहुळ स्वेद कल्लोळ सर्वांगी. हनुमंतरायाला काळनिमी म्हणू लागले, हे स्वामी असणारे तुम्हाला घाम आलेला आहे, तुम्ही चांगले या ठिकाणी दमलेले दिसतात आणि दमलेले असल्यामुळे तुम्ही काय करा, थोडस पाणी घ्या आमच्या इथे, हे फळमुळं घ्या. अशा प्रकारची आग्रहाची विनंती त्या हनुमंतरायाला काळनिमी करतोय. कोण कार्य त्वरित तुम्ही या ठिकाणी रामाचा भक्त आहे आणि रामाचा भक्त असल्यासारखा वाटतोस. कोण्या कार्यासाठी आलास, काय काम आहे तुझं या ठिकाणी, असं सविस्तर काळनिमी हा हनुमंतरायाला विचारला. तू काय जाण्याची माझ्या भीती झाली बहुत ऋषी त्याही सांगितले वार्तेसी ऐका तुझा पासी सांगेन. आणि त्या ठिकाणी असा काळनिमी पाहिलेला आहे हनुमंतरायाने आणि हनुमंतराय त्या काळनिमीपाशी गेलेले आहेत आणि मला एका ऋषीने अशी गोष्ट सांगितलेली आहे, ती जरा सविस्तर ऐका. अशा प्रकारे राम लक्ष्मण बंधू दोघे पितृवचने सिनिगाती वेगे क्रमणीय महिस्वंगे वनावे गेले. आणि त्या ठिकाणी हे प्रभू रामचंद्र लक्ष्मण असणारे वडिलांच्या आज्ञेप्रमाणे हे वनामध्ये आलेले आहेत आणि वनामध्ये आलेले असताना त्या ठिकाणी काय झालं, त्यांचा पुरुषार्थ त्यागुता परिसता तो कपिनाता आवडी उठली बहुत अनुचारित परिसावरा. आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाने सांगितलं आणि ते ऐकण्यासाठी त्या ठिकाणी असणारा काळनिमी आपले कान टव करून ऐकण्यासाठी सज्ज झालेला आहे. झाडीले वर्गाचे बलबंड यश प्रचंड घेतली. आणि त्या ठिकाणी असणारे खर दूषण हे मारलेले आहेत आणि राजा रावणानं प्रभू रामचंद्राची सीता नेलेली आहे. आणि अशा प्रकारची सुंदर कथा असणारा तो हनुमंतराय आणि तिने त्या ठिकाणी आणि काळनिमी सांगू लागलेले आहे. सीते समवेत दोघे आणि त्या ठिकाणी
वाली असणारा त्या ठिकाणी मारलेला आहे प्रभू रामचंद्रानं, आणि वालीचा असणारा राज्य हिरावून देऊन ते सुग्रीवाला दिलेला आहे. अशा प्रकारची कथा आणि प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी सांगू लागलेली आहे. याच्या सुग्रीवाची दादे वानराचा नापाचे केलाय, वानराचा नुडानी किरे म्हणून कुसीने उतारा. आणि वानर सेना आहे ती आपलेशी केलेली आहे, राज्य असणार सुग्रीवाला दिलेला आहे. आणि अशा प्रकारे वनाचं त्या ठिकाणी प्रयाण करीत करीत राम लक्ष्मण आलेले आहे.